खरंय. मला असं वाटतं तुमचा मुलगा देखील आता पालिकेच्या निवडणुकीमध्ये असं वाटलेलं आम्हाला की आता तो उभा राहणारच आणि सगळ्या गोष्टी होणार, मात्र आयत्या वेळी त्याचंही तिकीट कापलं गेलं. आई म्हणून कसं वाटलं? नाही आमदार त्याच्यामध्ये म्हणून मला तुम्ही उत्तर नका देऊ, नाही. आई म्हणून कसं वाटलं? खरं सांगू का मी तुला, माझा मुलगा आधी नाहीच म्हणत होता की मला निवडणूक लढवायची. पण मी त्याला म्हटलं की अरे तू लढ. आणि मला त्याने अनेक प्रश्न केले. मी त्याच्या प्रश्नांची सगळी घरात उत्तरं दिली. नंतर तो निवडणूक लढवण्यासाठी तयार झाला. परंतु पक्षामध्ये एका वरिष्ठ स्तरावरून निर्णय झाला की कुठल्याच आमदारांच्या मुलांना उमेदवारी द्यायची नाही. देवाभाऊनी दिली होती त्याला उमेदवारी, त्याने फॉर्म पण भरला होता. वरिष्ठ स्तरावरून निर्णय आला आणि मग त्याला तो फॉर्म मागे घ्यायला लागला. त्यामुळे मला असं वाटतं की मुलं पण प्रगल्भ होतात ना, की हे असं भारतीय जनता पार्टीमध्येच घडू शकतं. आपली आई अशा पक्षामध्ये काम करते की कुठं कुठलाही निर्णय वरतून येऊ शकतो असा, आणि हे आमच्याचकडे होऊ शकतं. अजिंक्य हिरमुसलेला अजिबात नाही हिरमुसला. थोडं त्याला असं वाटलं सुरुवातीला की हे काय, मला फॉर्म भरायला लावला, मला आधी तरी सांगायचं होतं, तुम्हाला उमेदवारी नाही द्यायची तर मला आधी तरी सांगायचं असतं, मी फॉर्म नसता भरला. मी त्याला म्हटलं तर तू जर फॉर्म नसता भरला तर तुला इतकं हे कळलं नसतं. प्रोसेस तू काय फॉर्म असते? भरल्यानंतर तुला फॉर्म मागे घ्यायला लागतोय. तर त्याच्यामुळे तुला प्रोसिजर तर कळाली, आणि त्याच्या मागच्या ज्या संवेदनेतनं तू ज्या काही त्या सगळ्या प्रोसेसमधनं तू गेला, त्यामुळे तू राजकीयदृष्ट्या अधिक प्रगल्भ झाला म्हटलं. म्हणजे मी तुला सांगते की राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाला हा, प्रत्येक वेळेस आपण जिंकायलाच पाहिजे. पण जेव्हा तो एखाद वेळेस पराभव होतो ना त्याचा, त्या पराभवातून माणूस घडतो असं माझं मत आहे. माणूस अधिक प्रगल्भ होतो.